रावेर पुनखेडा पातोंडी मार्गाची दुरवस्था, डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त. ऐनपूर प्रतिनिधी विजय अवसरमल. रावेर पुनखेडा पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे बांधकाम दीर्घकाळापासून अपूर्ण राहिल्यानं स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पसरलेल्या सैलखडीमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. डांबरीकरणाचे काम रखडल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात शेतीमालाची ने-आण केली जाते. तसेच शालेय बसेस आणि अतुर्ली ते मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांची या मार्गावर सतत वर्दळ असते. मात्र रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहने जाताना धुळीचे लोट उसळत आहेत. या उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांना समोरचे दृश्य स्पष्ट दिसत नाही, ज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. रस्त्याशेजारील शेतातील पिकांवर धुळीचे जाड थर साचत असल्याने पिकांच्या नैसर्गिक वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना सैलखडीवरून वाहन चालवताना कमालीची कसरत करावी लागत आहे. एकीकडे नागरिक आणि शेतकरी या समस्यांमुळे त्रस्त असताना दुसरीकडे प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार मागणी करूनही डांबरीकरणाचे काम मार्गी लागत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित विभागाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून रस्त्याचे प्रलंबित काम पूर्ण करावे आणि डांबरीकरण करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आता जोर धरत आहे.